नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे आणि सोयाबीनचं वयसुद्धा कमी आहे, तर अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा भागामध्ये आपल्याला चक्री भुंगा आणि अळई या दोन्हीही अडचणींना सामोरं जावं लागते। तर काय उपाययोजना आपल्याला करायची आणि कोणती फवारणी घ्यायची ज्याच्यामुळे आपल्याला याच्यापासून सुटका मिळणार आहे, तर याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, याच्यामध्ये चक्री भुंगा म्हणजेच थोडक्यात खोडावर अटॅक करणारा भुंगा किंवा अळई आणि दुसरे पान खाणारी अळई या दोन्हींपासून सुटका जर करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की जे पानं आहेत हे पानं कुरतडले गेलेत, तर आता ही अळई आहे। परंतु आता इथे आपल्याकडे या प्लॉटमध्ये तर अडचण नाही आहे, परंतु जर तुम्ही एखाद्या सोयाबीनचं जर खोड पाहिलं तर ती पूर्ण सुकून जाते। खोडामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अळई निघते। तर ही जी समस्या आहे या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतंय। बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन जी आहे ही बसलेली आहे, प्लॉट जवळजवळ जाण्याच्या मार्गावर आहे, कारण कंट्रोल होत नाही। तर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एक रासायनिक फवारणी करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपल्याला लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% आणि याच्यासोबतच आपण इतर कोणताही घटक घेऊ शकतो, जसं की थायमिथॉक्झम घेऊ शकतो, इमिडाक्लोप्रिड घेऊ शकतो। तर असे जे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायहॅलोथ्रिन प्लस इमिडाक्लोप्रिड किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन प्लस थायमिथॉक्झम असे कीटकनाशक आपण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये आरेवा आहे, अलिका आहे, असे जे कीटकनाशक आहेत तर हे आपण वापरू शकतो। किंवा सरळ तुम्ही जे कंटेंट मी तुम्हाला सांगितलं आहे की लॅम्बडा सायहॅलोथ्रिन प्लस थायमिथॉक्झम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन प्लस इमिडाक्लोप्रिड अशी जी घटक आहेत ही घटक घ्या आणि याची फवारणी करा। आता प्रत्येकाचं जे प्रमाण आहे हे वेगवेगळं आहे। आता दोन्हीमध्ये जर तुम्हाला दोन्ही वेगवेगळे मिळाले तर दोन्हीचं प्रमाण वेगळं असेल। जर एकत्र असेल तर साधारणतः 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी जास्तीत जास्त फवारणी करायची। जर झाड छोटं असेल म्हणजे एक साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान जर सोयाबीन असेल तर साधारणतः 1.5 मिलीपर्यंत आपण फवारणीसाठी त्याचं प्रमाण घेऊ शकतो। जर थोडी मोठी असेल जशी की तुम्हाला इथं दिसते आहे साधारणतः 1 महिन्याच्या आसपासची, तर अशा परिस्थितीमध्ये 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो। तर एक साधारण आपल्याला ही फवारणी करायची। फवारणी करताना शक्यतो वाराही शांत असावं, कारण आपला स्प्रे जेवढा खोडापर्यंत पोहोचेल तेवढा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। जर हे कीटकनाशक खोडापर्यंत जर गेलं नाही तर तो चक्री भुंगा किंवा जी अळई आहे पडलेली, तर ह्या अळ्या कंट्रोल होणार नाहीत, परिणामी तिथं आपल्याला रिझल्ट चांगला पाहायला मिळणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला फवारणी शक्यतो एकतर खूप सकाळी करायची किंवा संध्याकाळी करायची। त्यासोबत तुम्हाला जर सोयाबीन पिकामध्ये जर CMV व्हायरस जर दिसून येत असेल किंवा त्या प्रमाणात जर झाडं पिवळी पडली असतील, आता इथं तुम्ही जर प्लॉट पाहिला तर पूर्णपणे मेंटेन आहे, कारण न्यूट्रिएंट डिफिशियन्सी याला पडूनच दिलेली नाही आहे। तर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी म्हणजे थोडक्यात तुम्हाला जो CMV व्हायरस तुम्ही समजता, जो इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला असतो, हा जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं ग्रेड 2 मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घेणं गरजेचं आहे किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये EDTA फॉर्म्युलेशनमध्ये जे आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट पाहायला मिळतं ते आपल्याला त्या फवारणीसोबत करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे काही पिवळेपणा सोयाबीनमध्ये पडलेला आहे तो पण कमी होईल, अळई पण कमी होईल आणि चक्री भुंगा पण कमी होईल। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।